झी 24 तास एक पाऊल पुढे। वळतोय दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यात वाळू माफियांचा देखील हैदोस सुरूच आहे। वाळू माफियांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे। चिपळूणचे तहसीलदार जयमाला मुरुडकर यांच्यावर वाळू माफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय। वाळू माफियांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडलाय। दाभोळ खाडीमध्ये वाळू माफियांनी फावडं घेऊन तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। 110 बोटींमधून अनधिकृत वाळू उपसा होत असल्यानं कारवाई करण्यासाठी तहसीलदार गेले असताना ही घटना घडली आहे। एका ठिकाणी 23 बोटींना वाळू उपसा करण्याची परवानगी आहे। मात्र राजकीय वर्दहस्तामुळे वाळू माफिया कुणालाच जुमानत नसल्याचं चित्र पुढे आलंय। मागील 3 वर्षांपासून तहसीलदार जयमाला मुरुडकर वाळू माफियांच्या विरोधात लढतायत। याआधीही त्यांच्यावर अनेकदा संघर्षाचे प्रसंग ओढवलेत। मात्र आता वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।